उरुस्तंभ ह्यात काय सांगितलंय, जे कफ आहे ना ते मेदसोबत मिक्स होतं आणि हे वात आणि पित्ताला जाऊन दूषित करतं. म्हणजे चौघं जातात थाईजमध्ये जाऊन स्थैर्य आणि शैत्य निर्माण करतात. यामुळे जे थाईज आहेत ना ते स्टिफ होऊन जातात. ह्यालाच आपण म्हणतो उरुस्तंभ. सो काय सांगितलंय, कफ मिक्सेस विथ मेद, हे दोघं जातात वात आणि पित्ताला दूषित करतात. मग हे सगळे जातात उरू प्रदेशामध्ये, तिथे ते स्थैर्य आणि शैत्य निर्माण करतात. यामुळे उरूमध्ये स्तंभ होतो. ह्यालाच आपण म्हणतो उरुस्तंभ. आता इंट्रो बघूया. इंट्रोमध्ये काय सांगितलंय, उरू म्हणजे थाईज आणि स्तंभ म्हणजे जखडणे किंवा शून्यता. आपण मगाशी हेच सांगितलं ना की उरू प्रदेशमध्ये स्तंभ होतो. दॅट इज स्तंभ म्हणजे ते जखडतात किंवा शून्यता होती. आणि हा जो रोग आहे ना हा साध्य रोग आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की उरुस्तंभावर पंचकर्माचा काहीच इफेक्ट होत नाही. उरुस्तंभामध्ये पंचकर्म नाही वापरायचं. रिझन्स आपण नंतर बघू. पण उरुस्तंभामध्ये पंचकर्म वापरायचा बिलकुल नाही, त्याचा काहीच इफेक्ट होत नाही, लक्षात ठेवायचं. आता निदानमध्ये काय सांगितलंय, निदानमध्ये हे लक्षात ठेवायचं, असे निदान सांगायचे ज्यामुळे कफ, मेद, वात ह्यांची वृद्धी होती. सो कफ, मेद, वात वाढवणारे कोणते कोणते निदान आहेत, स्निग्ध, उष्ण, गुरु, शीत आहार सेवन करणे, मग द्रव, शुष्क, दधी, दूध, ग्राम्य आहार, विकृत मद्य सेवन करणे, दिवास्वाप, रात्री जागरण, अतिलंघन करणे, अध्यशन, अतिव्यायाम, मग वेग धारण करणे, ऑल्सो स्नेह अधिक सेवन करणे. ह्या सगळ्यामुळे काय होतं, कफ, मेद आणि वाताची वृद्धी होती. सो असं सगळे हेतू सांगायचे. मग भेद, उरुस्तंभाचे काही टाईप्स नाही आहेत आणि उरुस्तंभाचे टाईप्स पण नाही आहेत आणि उरुस्तंभामध्ये पंचकर्म पण यूज नाही करायचं. हे मेन लक्षात ठेवायचं की त्याचे टाईप्स पण नाही आहेत आणि पंचकर्म पण ह्यात यूज नाही करायचं. मग आता नेक्स्ट आहे संप्राप्ती. संप्राप्तीमध्ये दोष काय सांगितलेत, वात, पित्त, कफ. दुष्य कोणते कोणते सांगितलेत, आम आणि मेद. त्रिदोष सांगायचं आणि दुष्यच आम आणि मेद आणि अधिष्ठानेच उरू, ऑब्व्हियसली थाईज आपले. आता संप्राप्तीमध्ये काय सांगितले, तुम्ही निदान सेवन केलं, दॅट इज अहितकर आहार विहार घेतला, त्यामुळे काय होतं, तुमच्या कोष्ठामध्ये आम संचित होणार. आम बनला, तो आम जो आहे तो मेद आणि कफासोबत मिक्स होणार आणि यामुळे काय होणार, जे आपले वातादी दोष आहेत त्यांचा अवरोध होणार आणि त्यांचा प्रकोप होणार. आणि जो आम असतो ना तो ऑलरेडी हेवी असतो. सो तो खाली जातो थ्रू अधोगामी सिरा, तर थाईजमध्ये जातो संचित होतो आणि ते जे आपले बोन्स असतात थाईजमधले त्याच्यामध्ये कफ पुरण होतं. त्यामुळे आपले जे थाईजचे बोन्स आहेत ते एकदम स्टिफ होऊन जातात. त्यामुळे त्यांची हालचाल करणं खूप अवघड जातं. त्यामुळे बलक्षय होतं आणि त्यामुळे उरुस्तंभ होतो. सो काय सांगितलंय, अहितकर आहार विहार घेतला त्यामुळे आम बनतो. त्या आम जो आहे तो कफ आणि मेदसोबत मिक्स होतो. ह्याच्यामुळे जे वातादी दोष आहेत त्यांचा अवरोध होतो आणि त्यांचा प्रकोप होतो. मग त्यानंतर जो आम आहे तो अधोगामी सिरा थ्रू थाईजमध्ये जातो, तिथं संचित होतो. आणि कसा संचित होतो, ह्या दोषांमुळे तिथले जे बोन्स आहेत त्यांचं कफ पुरण होतं आणि त्यामुळे जे आपलं थाईज आहेत ते हलवायला खूप अवघड जातं, त्यामुळे बलक्षय होतं आणि ह्यालाच आपण बोलतो उरुस्तंभ. सो एकदा आयुर्वेदिक टेक्निकल टर्म्स होते बघू. अहितकर आहार विहार, त्यामुळे कोष्ठात आम संचय, मग आम मिक्सेस विथ मेद अँड कफ, त्यामुळे वातादी दोषांचा अवरोध आणि प्रकोप होतो. आम जड असल्यामुळे तो अधोगामी सिरा थ्रू उरू प्रदेशात जातो, तिथं संचित होतो आणि दोषांमुळे सक्ती, अस्थि ह्यांचे कफ पुरण होते आणि ते अवयव हालचाल करण्यास खूप अवघड जातं, त्यामुळे बलक्षय होतं. ह्यालाच आपण बोलतो उरुस्तंभ. आता लक्षण बघूया. लक्षणांमध्ये काय सांगितलंय, जे आपलं जंघा आणि उरू प्रदेश आहे ना तिथे खूप दुर्बलता येते, तिथे दाह निर्माण होतं आणि खूप दुखतं आपल्याला. सो जंघा आणि उरू प्रदेशामध्ये दुर्बलता येते, वेदना होती आणि दाह निर्माण होतं. आणि पाय जो आहे ना हा खाली ठेवला, फ्लोअरवर ठेवला की खूप दुखतं. पाय खाली ठेवताच येत नाही, तुम्ही जमिनीवर पाय ठेवलं की असं दुखायला लागतं. आणि आता पाय जर फ्लोअरवर ठेवताच येत नाही तर ऑब्व्हियसली चालताच येणार नाही आणि पाय हलवताच येणार नाही. आपल्याला असं वाटतं की कोणीतरी दुसऱ्यांनी येऊन आपला पाय उचलावा. आणि ऑल्सो असं पण वाटतं की जो पाय आहे हा आपल्या बॉडीपासून वेगळाच पार्ट झालेला आहे, म्हणजे आपल्या बॉडीपासून आपले पाय वेगळे झालेत अशी पण फिलिंग येते. आणि आता हे झालं फक्त पायाचे रिलेटेड. सर्व शरीरात काय काय होतं, गौरव निर्माण होतं, थकवा येतो आपल्याला, सगळीकडे दुखतं, सगळीकडे वेदना होतात, दाह निर्माण होती, आपण थरथरतो आणि सुया टोचल्याप्रमाणे आपल्याला वाटतं. सो लक्षणे काय काय सांगितलीत, जंघा आणि उरू प्रदेशात दुर्बलता, दाह, वेदना होते. पाय जो आहे हा फ्लोअरवर ठेवताच येत नाही, तिथं ठेवलं की खूप वेदना होते. चालले आणि पाय हलवणे हे आपल्याला करता येत नाही. आपले पाय दुसऱ्यांनी उचलावे आपल्याला असं वाटतं. पाय शरीरापासून वेगळे झालेत असं फील होतं. ऑल्सो शरीरात काय काय होतं, गौरव, थकवा, वेदना, दाह, थरथरणे, सुया टोचल्याप्रमाणे वेदना. मग नेक्स्ट पॉईंट आहे पूर्वरूप. पूर्वरूप काय सांगितलेत, अतिनिद्रा, शरीर बांधल्याप्रमाणे वाटणे, अरुची, ज्वर, जंघा अँड उरू गळून गेल्याप्रमाणे वाटणे.
आता आपल्याला उरुस्तंभ होणार आहे लवकरच, सो त्यामुळे काय होणार, कंटाळ येणार खूप जास्त, त्यामुळे अतिनिद्रा होणार, शरीर आपलं असं बांधल्याप्रमाणे वाटणार, अरुची होणार, ज्वर होणार आणि असं वाटणार जे आपले पाय वगैरे आहेत ते सगळे गळून गेलेत, थाईज एकदम गळून गेलेत. हे झालं पुररूप. काय सांगितलं पुररूप? अतिनिद्रा, शरीर बांधल्याप्रमाणे वाटणे, अरुची, ज्वर, जंग आणि उरू गळून गेल्याप्रमाणे वाटणे. मग साध्यता काय सांगितली आहे? रोग नुकताच झाला असेल तर साध्य, पण दाह, वेदना, सुई टोचल्याप्रमाणे, ऑल्सो थरथर हे सगळं असेल तर असाध्य. मग चिकित्सा काय सांगितली आहे? जे नेहमीचं सूत्र आहे आपलं की पंचकर्म बिलकुल करायचं नाही उरुस्तंभामध्ये. रिझन काय सांगितलंय? स्नेहन तुम्ही करू शकणार नाही. का? स्नेहन केलं तर कफ वाढेल. हे मेन सुरुवातच आपला वड कफापासून झालता. सो कफ आपल्याला वाढवायचा नाही, सो स्नेहन करायचं नाही. बस्ती का नाही करू शकत? कारण तो पण कफ वाढवेल. वमन का नाही करू शकत? कारण दोष आपले कोष्टात नाही आहेत, तिथं दोष आपले थाईजमध्ये आहेत, कोष्टात नाही आहे. वमन कोष्टातल्या दोषांना बाहेर काढतं. सो हे वमनचा काहीच यूज नाही आहे. विरेचन काही युजफुल नाही आहे, कारण जे आपले दोष आहेत ते थाईजमध्ये आहेत, सो तिथला कफ विरेचन काढूच शकणार नाही. सो पंचकर्म उरुस्तंभामध्ये वापरायचं नाही. स्नेहन पण नाही, बस्ती पण नाही, वमन पण नाही, विरेचन पण नाही. काय करायचं मग? शमन चिकित्सा करायची, क्षपन चिकित्सा करायची, शोषण चिकित्सा करायची. दॅट इज शमन, क्षपन, शोषण. शमन करायचं, क्षपन म्हणजे दोषांचा नाश करून टाकायचा, शोषण म्हणजे दोषांना सुकवून टाकायचे. सो शमन, क्षपन, शोषण. आणि वृक्ष आहार घ्यायचा. कफ वाढलाय ना तुमचा, मग वृक्ष आहार घ्यायचा. जसं आपण वृक्ष आहार घेतोय तसंच क्षार सेवन करायचं, अरिष्ट घ्यायचं, ह्यामुळे आपल्या कफाचा त्रास होऊन जाईल. ऑल्सो सैंधवादी तेल, कुष्ठादी तेल, सर्षप लेप, शोणकादी लेप आणि अष्टकटवर तेल हे सगळं यूज करायचं. काय काय सांगितलंय? सैंधवादी तेल, कुष्ठादी तेल, अष्टकटवरादी तेल, सर्षप लेप, शोणकादी लेप आणि स्विमिंग करायचं. त्याने तुमचे थाईज स्ट्रॉंग होतील. सो स्विमिंग सांगितलंय, कारण स्विमिंगमध्ये सगळे हातपाय हलवायला लागतात ना, सो स्विमिंग सांगितलंय. आणि असा आहार घ्यायचा जो कफ नष्ट करेल पण वात वाढवणार नाही. आता कफन वात ऑपोजिट असतात ना, सो तुम्ही असा आहार घ्यायचा ज्याने कफ तर तुमचा नष्ट होईल पण वात वाढला नाही पाहिजे, नाही तर भलतंच काहीतरी होईल परत. सो असा आहार घ्यायचा ज्याने कफ नष्ट होणार पण वात वाढणार नाही. सो आपण समरी बघू परत एकदा. उरुस्तंभामध्ये काय सांगितलंय? कफ मेद सोबत मिक्स होतं, हे वात आणि पित्तला दूषित करतात. मग हे चौघं मिळून थाईजमध्ये जातात, तिथे स्थैर्य आणि शैत्य निर्माण होतं, त्यामुळे उरु प्रदेशामध्ये स्तंभ होतं, याला आपण म्हणतो उरुस्तंभ. मग हा रोग साध्य आहे, ह्याच्या पंचकर्म बिलकुल करायचं नाही. हेतू कसले सांगायचे? ज्या हेतूमुळे कफ, मेद, वात ह्यांची वृद्धी होईल, असे सगळे हेतू सांगायचे. मग भेद काहीच नाहीत उरुस्तंभाचे. मग संप्राप्ती काय सांगितली आहे? तुम्ही अहितकर आहार बिहार सेवन केला, मग तुमच्या कोष्ठामध्ये आम बनणार. हा आम जो आहे हा कफ आणि मेद सोबत मिक्स होणार, ह्यामुळे जे वातादी दोष आहेत त्यांचा अवरोध होणार, त्यांचा प्रकोप होणार. मग जे आम आहे हे ऑलरेडी जड असतो, सो ते अधोगामी सिरा थ्रू थाईजमध्ये जाणार, तिथे संचित होणार आणि मग त्या दोषांच्यामुळे काय होणार? जे थाईज आहेत ना त्यांच्यामध्ये कफपुरण होणार, त्यामुळे जे अवयव आहे आपल्याला ते हलवताच येणार नाही, त्यामुळे बलक क्षीण होणार आणि उरुस्तंभ निर्माण होणार. मग लक्षणं सांगितले सगळे की पाय खाली ठेवताच येत नाही, असं वाटतं कोणीतरी उचलावा, मग सेपरेट झालंय वगैरे वाटतं. मग पूर्वरूप पाहिले. मग साध्य असाध्यतामध्ये काय पाहिलं? जर नुकताच झालं असेल तर साध्य, पण जर दाह आहे, वेदना आहे, सुई टोचल्याप्रमाणे वाटतंय, थरथरताय तुम्ही, तर असाध्य. मग चिकित्सेत काय सांगितलं? पंचकर्म बिलकुल करायचं नाही. काय करायचं? शमन, क्षपन, शोषण. मग वृक्षाहार घ्यायचा, क्षार, अरिष्ट हे सेवन करायचं. ऑल्सो सैंधव तेल लावा, कुष्ठादी तेल लावा, अष्टकटवर तेल लावा. मग सर्षप लेप, शोणकादी लेप आणि स्विमिंग करायचं. स्विमिंगने सगळी हालचाल होईल, स्विमिंग इज गुड. आणि असा आहार घ्यायचा ज्याने कफ तर कमी होईल पण वात वाढणार नाही.